माझी बायको माझ्यासाठी वाट पाहते, बावळट येतो. अहो माणसाची बायको 3 वर्षात नवीन नवीन 3 वाक्य बोलते. 3 वर्षात. पहिलं वर्ष ऐका, पहिलं वर्ष नीट ऐका. ऐकलं का? संपलं पहिलं वर्ष. दुसरं वर्ष ऐकू येत आहे का? आणि तिसरं वर्ष कान फुटले का? झालं दिंडे दिंडे करीन आला आमच्या बोकांनी. माणसाची बायको 3 अंकी नाटक करते. भाऊ कोण कोणावर प्रेम करायला मोकळा आहे? 9वार साडीतली फाटक्या रुगड्यातली आई, फाटक्या धोत्रातला बाप आणि अखंड भजन करणारी संत सोडून जगावर कोण प्रेम करतं? कोणाला वेळ आहे? प्रियशी प्रियशी. आता इथं माझ्या पुढे 2-3 प्रियकर बसले. सांगा बरं तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रियशीने दिलं का? देणारच नाही. ते हुशार जानवर आहे. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं. आणि त्याला विचारलं तुला घेते म्हणतं इंटरेस्ट नाही. पैसेच नाही तर इंटरेस्ट काय करू? पैसे असले बाकडे खाशील. हे याचं प्रेम काय असं काय? हो, या प्रेमातली ठिकाणं 2च आहेत. एक आई वडील आणि 2 संतांचं हृदय. हो, संसाराची राख रांगोळी झाली तरी ज्ञानेश्वरी लिहिली आणि गाता पाण्यात टाकला तरी तारून जगाला दिला. हो, आपण नुसतं म्हणतो बागा, आपण नुसतं म्हणतो प्रेम. हे बायका पोरं प्रियशी प्रियशी. आता प्रियशी प्रेम का करते? आपला खिसा थोडा गरम आहे, आपण तिला मोबाईल घेऊ शकतो, गाडीवर फिरू शकतो, तिचं हॉटेलिंग देऊ शकतो, तिला तोंड बांधून गाडीवर फिरू शकतो. त्यामुळे ती आपल्यावर प्रेम करणं साहजिकच आहे. तिला जर म्हणलं मी कड्यावरून उडी टाकतो, तू टाकेती का? पाहू टेस्ट. ती तुला लुटून घरी येईल आणि दुसऱ्या पोराला मेसेज करीन गेला तो. आता काही लोक म्हणते ते प्रियशी प्रियकर एकमेकाच्या गळ्यात हात घालून मेले. या बावळात कल्पना आहे. पोरगी कुठं पोरासाठी मरत असते का? काय अनुभव आहे तुमचा? पोरगी पागल आहे का तू? काही पोर किती बावळात आहेत. पोरगी इतकी बिंडोक झाले ते 2-4 वर्षात. पुरी गरीब पोरावर प्रेम सुद्धा करीत नाही. आता पार्टी तगडी आहे का? बंगला मोठा आहे का? गाडी भारी आहे का? ते याड का असं? महान पैसे. 99% जनता कशावर प्रेम करते? पाहिजे. मग तो पोरगा MBBS आहे त्याच्यावर प्रेम नाही करणार. ती पोरगी तो MD आहे त्याच्यावर प्रेम नाही करणार. तो CA त्याच्यावर प्रेम नाही करणार. हा 12वी नापास आहे पण माल मोकार आहे. मोटरसायकल आहे, चार्जर आपल्याला रिचार्ज मारून देतो, बॅलन्स देतो, हॉटेलिंग देतो. माणसं म्हणते ती पोरगी म्हणते बस मी तुझी सोडून दुसरी कोणाची होऊ शकत नाही. ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केले ना, लफडे लफडे दरवाजे लावून भांडे घासीत. वाट लागली यांची वाट. माणसं भजनापासून दूर गेली. मग फाशी, आत्महत्या या गोष्टी घडायला लागल्या. ह्या नशिबाच्या नाहीत. 15 वर्षापूर्वी तुम्ही पांढऱ्या पिशी तांबड्या पिशी रोग ऐकला होता? सांगा मला. या 5-6 वर्षात नवीन रोगाची उत्पत्ती झाली. पिशी वाढल्या. काही झालं का? वाढल्या. तांबड्या वाढल्या, पांढऱ्या कमी पडल्या. सगळ्या लोकांना सांगतो पेशी डॉक्टरकडे चेक केल्या ना तुम्ही. डॉक्टरने जर तुम्हाला पेशी कमी जास्त सांगितल्या तर एकाच डॉक्टरवर अवलंबून राहू नका. दुसऱ्या डॉक्टरकडे परत चेक करा 2 दिवसांनी. रिपोर्ट मध्ये फरक होऊ शकतो. कारण त्यांचं ते सर्कल असते. सोनोग्राफी यांच्या इथंच करायची. इकडे केल्यावर का उरफाटी चित्र दिसत का? त्यांच्या त्या साखळ्या आहेत. नाही तर कधी होतं का पांढरे पिशी तांबडे पिशी? पण ह्या मानव निर्मित का झाल्या? पैसे कमावण्याचं साधन झालं. माणसांना आहार राहिला नाही आणि माणसांची हृदय सात्विक राहिली नाहीत. आजार येण्याचं हे कारण आहे. जेवण बरोबर नाही, वेळेत जेवायचं नाही, झोप वेळेत नाही आणि विचार चिंतन चांगलं करायचं नाही. तर अटॅक कधी येत असतं कोणाला? मी कीर्तनात बसलेल्या माणसाला, टोटल माणसांना एवढ्या समाजात सर्टिफिकेट देतो, आपलं कीर्तन ऐकलेल्या माणसाला 6 महिने अटॅक येऊ शकत नाही. येऊ शकत नाही. तो एकटा हसतो घरी गेलो. मी अटॅक कोणाला येतो? झळकाट माणसाला अटॅक येतो. जी माणसं दुसऱ्यावर झुरा त्यांना दुसऱ्याच्या दारापुढे नवीन वापायली. मी आलो बा. मग बाकीची म्हणली पाहुण्याची होती ती. आणि पाया पण सांगतो स्टेजवरच्या सगळ्या लोकांना खाली बसलेल्या, हे इंद्रिकरचे कीर्तन आहे. मी मरल ना मारा
मरणार नाही मी 5-25 वर्ष, 5-25 तास कसे काढील अजून, पण पाया पडून सांगतो मी मेलो तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. हा माणूस काय म्हणत होता, संवाद संपल्यामुळे अटॅक आलाय. माणसं एकमेकाशी बोलायची बंद झाली, माणसं बोलतच नाही. त्या मोबाईलमुळे एवढी बेकारी झाली. नवरा बायको बोला ना, एका खाटावर 2 कोपऱ्यात 2 बसले. इकडं पबजी चालली, इकडं टिकटॉक चाललंय. ती याडा तळू गुतलंय पबजीत आणि ही उर फट्या बावलीची गुतली टिकटॉक मध्ये. नवरा बायको बोला ना एका खाटावर. आणि ह्या न बोलण्यामुळं मेंदूवर तणाव आला. एज्युकेटेड लोकांसाठी सांगतो, कोणी डॉक्टर बिक्टर असले तर, शिक्षक विक्षक पुढारी फेडारी, अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाहीये, हे मानसिक संतुलन डॅमेज झाल्याचा परिणाम. अटॅक जर रोग असला तर डॉक्टरला काय यावा, त्याच्यात उशाला गोळ्या, तिथं गोळ्या घे बोत गेलं. अटॅक हा रोग नाहीये. अटॅक काय येतो, वारंवार त्याच गोष्टीचं चिंतन करायचं, त्याचा परिणाम कसा होतो मेंदूवर. तुम्हाला अटॅकला औषध सांगा, एकाही डॉक्टरकडे जायचं नाही कधी. तुम्ही इंद्रिकर मंत्र पाळीचा मारा, आजारच नाही. मला अजून स्वतःला सर्दी नाही झाली, मला मी इंजेक्शन मारेल नाही अजून. हलक्या हाती 6 तास बोलतो मी रोज. 3 तर रोज करतो, परवा तर 4 काढले 2-3 दिवस. अंतर काढलं तर 4ही धरतो. 3 तास रोज. आहे का तुम्हाला वाटतं का हा माणूस 6 तास बोलत असेल तुमच्यापेक्षा फ्रेश आहे का नाही? सर्दी नाही. अटॅक यायचं नसेल ना, तुम्हाला 3 औषधं सांगतो, 2च औषध सांगतो. एक, काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याची चिंता करू नका, आणि आज वाईट वागू नका. अटॅकच येईल अटॅक. काल काय झालं ते मरू दे तिकडं. कॉलेजला असताना तुला प्रियशीनं धोका दिला, तिचं पोरगा इंग्लिश मिडियमला जातो, तू तिच्यावर जळवतो म्हणजे पागल आहे का तू? सोडून दो ते विषय. ए दरिद्री शिर सलामत तो पगडी 50. ए काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल आपल्या हातात नाही, आणि आज वाईट वागू नका. कशाला अटॅक आहे? मर मग तसा. काही माणसं कामावरून सुटले ना, एकटे बोलत झाला, त्या ज्या गाडीतून उतरला त्याच गाडी चढला परत तू. माणसं पार बरमिष्ट झाली. लय घिला गेला मोबाईल आला, त्यानं चैन सुद्धा खोलली नाही, आख्या बुटात पाणी गेलं. माणसं पार पागल झाली, बोलणंच बंद नाही. झोळीमध्ये पोरग रडत आहे ढंढसा, तिने कुकर लावला, पोराला भूक लागली, आता त्याची झोप झाली म्हणल्यावर त्याला दुधाशी गरज आहे. बाईनं ते पोरग खाली काढलं, झोळी फरशी उठवलं, गॅसवर दूध तापवलं, ताटात गार केलं, आणि बाटलीत भरून त्याला बुज बसवलं, आणि पोराजवळ आली चांगली दूध द्यायला. पोरग खाली दूध, तिला हातही केला असा. आता पोरग बारीक असल्यामुळे त्याचा हात पुरला नाही, त्याच्या तोंडात द्यायला का रोग झाला तिला. फोन आला तेवढ्यात, वर गप्पा आणीत बसली, बाटली अशीच. कुत्रीचं पिलू अख्खं दूध पिऊन गेलं, पोर पाहत राहिलं, कुत्रीने पिऊन गेलं. हे मोबाईल वापरणारे आवलादी झोपती नाही, यांना झोपताना जर मोबाईल नसला ना, ही गोदडीच्या द्वारे उपशी देत. एकानं निम्या रात्री गोदडी फाडली, टरा गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला, यानं काल खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय? त्याच्याही म्हणली, सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. संवाद संपला, आणि संवादामुळे अटॅक येतो. काय मध्ये तुमचं? अटॅकला दुसरं एक औषध सांगतो. या औषध तुम्हाला मान्य आहे का? सोडून द्यायचं सगळं, आणि अटॅकला दुसरं औषध सांगतो. वादाचा आणि भांडणाचा मुद्दा आला का माघार घ्या, तुमचा जय. आता आपण सगळे माळकरी. तुकाराम महाराज आपला बाप आहे, ज्ञानेश्वर महाराज आपली आई, मान्य आहे ना आपल्याला? आपल्याला एखादं येडं म्हणलं तुकारामाचा खून झाला, आपण लई इंटरेस्ट घ्यायचं काही? जो माणूस म्हणतो तुकारामाचा खून झाला, तो माणूस वाद घालायच्या लायकीचा आहे का? त्याला बुद्धी आहे का मला सांगा? नाही. मग आपण बुद्धिमान माणसाने त्याचं डोकं लावण्यापेक्षा गप बसल्याचा फायदा आहे का आरडल्याचा? गप बसल्याचा फायदा. ते करून करून काय करीन? आपण जर बोललो तर त्याला स्फूर्ती मिळते, आणि नको त्याला मार्केट येतं. मग आपण त्याचा निषेध करायचा, टपऱ्या पेटवा, गाव बंठवा, म्हणजे येड्याला मार्केट द्या. त्याच्यापेक्षा रिलॅक्स राहा, ते दुपारभर भुकल.
दादा तो असं बोलला, मग त्याच्याबद्दल निषेध करा, त्याची डिजिटल लावा, म्हणून अजून मूर्खांची प्रसिद्धी करण्यापेक्षा गप बसून घ्या. ते आपलं गप मारत, त्याला काय भेजा आहे का? त्यानं कधी गाठा वाचलाय का? नको त्याला मार्केट नाही द्यायचं. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला सगळ्यांना औषध सांगून ठेवतो, आपले मंत्र पाळीचा तुम्ही इंदुरीकर मंत्र होईन त्रास पण गुण हमखास. नवरा बायकोचं भांडण झालं ना, फक्त एक 5 मिनिटं बायको पाहत राहायचं, बोलायचं नाही काय. पिसाळी का ती एक 10 मिनिटात ती गप बसेल का नाही? मिटलं ना भांडण. यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटलं, जागेवर गेली बघ, बसला 40 वर्ष जाऊन गेलं नाही. तुम्ही माघार घ्या महाराज. महाराज बंबाजीनं रामेश्वरानं त्रास दिला, माघार घेतली म्हणून जगत गुरु राहिले. जर तवाच बंबाजीच्या 2-4 ठोन दिले असतात अजून पोलीस केस चालले जातात केलं या घरी. पण माघार घेतल्यामुळे विसोबा खेत्रासारख्याला सुद्धा नामदेवरायाच्या गुरु होऊन पाया पडायची वेळ आली. आणि तुम्ही माघार घ्यायला शिकाव, माघार घ्यायची काय फरक पडत नाही. आणि नाव ठेवणारे काही लय लायकीचे येत असं नाही, पण माघारी मध्ये जय. काही बावळाट काय म्हणते माहिती का घेतली बा तू माघार? मी होतो ना. तू का आला माझ्या जमिनीला गेला पाहिला होता मी होतो, म्हणजे तू काय आला होता जख मारायला? आपण आपलं मिटून घ्यावा, दोघांनी एका ताटात जेवावं विषय. त्याच्यात फायदा आहे. मोटरसायकलवर 3 जण 1 जानेवारीला दारू पेले, ट्रकवाला आला, त्यानं हॉर्न वाजवला, यांची इज्जत गेली. का वाजवला हॉर्न? त्याला घोडा लावला यांनी. उतरून त्याच्या 2 ठोन दिल्या. तो काय कच्चा नव्हता, तो टामी घेऊन उतरला. टायर खोलायचं दांडकं खुब्यातूनच काढले तिने बी. 15 मिनिटं हाणीत होता यांना तो. यांची उतरले होय म्हणजे गुडघेच राहिले नाही. आता या खुबडी हो. तेव्हा जर निघून गेला असता तर काय झालं? शिक्षकानं कॉफी पकडली ना, सर परत करणार नाही, वाचला, बेड पेपर सुटले. आयुष्यभर भिकारीपणाची पाळी आली. 2 भावांची कचेरीत भांडण झालं, वकीलही मिळाला तरी केस मिटाल. त्याला एकच आयड आहे, दोघांनी एकत्र बसायचं. भाऊ 1 फुटाचा प्रश्न आहे ना, अर्धा तुला घे नाही तर अर्धा मला घे, आणि अख्खा तुला घे, आणि भांडण नाही तरी मलाही संग न्यायचं नाही. पण गावातले लोक म्हणजे थोड्या करता काम मिटवायचं. आता पार केस काढावं आली, 5-50 हजार जातील, पण त्याची झिरो. आयडिया सांगून ठेवतो तुम्हाला. कधी इथून पुढे जो माणूस वादातून बाजूला राहील तो पडल्या पडल्या झोपेल. हे कधी देणार? वाद हा विषय आणायचाच नाही. बरं समोरच्याला आलडू द्या ना, काय फरक पडला? तुम्हाला सकाळी घरातून लवकर निघायचं ना, माथाडी कामगारांना बायको लवकर चहा करीत नाही ना. आयडिया एकच वाक्य बोलायचं फक्त तिच्याकडे पाहून, एकदाच बोलायचं, परत नाही बोलायचं. परत बोलला मेला म्हणतो. तिला फक्त एवढं म्हणायचं, काल आलता त्या भावाचा फोन, 3ऱ्या मिनिटात चहा येईल, पेन जाय का, मला काय करायचं मोकळं तिला. पण आपण काय करतो महाराज? सगळ्या गोष्टी. आता याच्यातले कोणते पुरुष आहेत माझ्या सगळं की आपण आपल्या बहिणीला दिवाळीला साडी घेतली, बायकोला न विचारता किती जणांनी घेतली? विचारायचंच नाही. तुम्हाला आयडिया सांगून देतो. 1500ची साडी आणायची आणि 500चं स्टिकर लावून आणायची. किमतीचं घेतली केवढ्याला? 1500ला. छापील किंमत किती आहे? 500. देऊन द्यायची बायको पुढे ठेवून. ती अशी डोळे वासू वासू पाहती, इतकी भारी. अगं 300लाच होती, मला आवडली म्हणून मी 500ला आणली. अशी जळून द्यायची तिला 5-10 मिनिटं. पण ती आपल्या पुढची, ती म्हणते असं करते, ही मला ठेवते. आणि कपाटातली तिला देते. आपण म्हणायचं अगं बावळा टेका काय, धुतल्या कलर जातोय आणि इकडं. प्रेम बिम करीत नाही कोणी. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं, काय भोगलं ती बाई, काय रडत ती मोठमोठ्यानं, देवान तुझी रान रणकीन झाली, मेल्यान मला काला ठुलन, त्यांना काला नेलन, कशाला जगून, कोणच्या कपावून जगून, काय माझ्या जगण्याला मजा आहे. नवरा जळवतून ती आगी कवडीतीन, बांगड्या फोडीतीन, पदर फाडीतीन, तोंड झोडीतीन, आडवी तिडवी होतीन, इवळती कितीन, काय कितीन. नवरा जळवतो तशी आगी कवडीती आणि 2-3 बाया तिला मागं वडी द्या. नको जाऊ बाई, नको जाऊ बाई. ती म्हणते येते आता, येते आता. काय नाही, फक्त अशी जाळा जवळ न्यायची, थोडी ढिल्ली करायची. अशी जाऊन द्यायची. नवरा जळतोय तिथवर जाऊन द्यायची, द्यायची मोकळी सोडून. शिंगाड घरगाठ हिंदी. कोण कोणावर प्रेम करायला मोकळा आहे महाराज?
हो, या सगळ्या लबाड आहे महाराज. आपण म्हणतो बा असं हे सगळ्या लबाड आहे आणि हे जगच असं आहे. महाराजांचं मगाचच प्रमाण आहे, नामाशी विनमुख अरे हे फक्त नामा परते तत्व नाही रे. बाकी काय करायची गरज माणसं म्हणते प्रेमन बिम काही नाही काही नाही. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. तुमचा भाऊ आणि आमचा भाऊ संगत जेवायला बसला, तुम्ही भजे वाढायला आल्या, लबाड बोलायचं नाही. एक का होईना भज तुम्ही जास्त बोलला द्याल तुमच्या त्याच्या बापाची पेंड आहे म्हणजे तिला नाही आम्ही आणि भजे खाला तो बी एवढा. मग खरंच सांगा तुम्ही संसार कोणाबरोबर करता? नवऱ्याबरोबर. आणि भजे कोणाला चारिता? हे कोणतं गाथ आहे बा? जग लबाडाच आहे महाराज. तुम्ही महाराजांची भाषा लिहिली सत्याश्रीतले जग पापा देते अनुमोदन करती हेळत संतांची. महाराजांची भाषा आहे कळो येईल मेलो तरी चालेल, तुझा भाव माझ्यावरचा कमी होता कामा नये. का? महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा, 2 वीज जपून वापरा आणि 3 वाणी जपून वापरा. वयामानाने घरात वाणी जपून वापरा. सासू सासऱ्यांना बोलू नका. तुमचे ज्याच्याशी लग्न झालं त्याला बोला तुम्ही, काय तुमचा अधिकार आहे. तो विकत घेतलेला खिलारी तो नाही म्हणला का भांडे घासायला? कपड्याला घाड्या घालायला नाही म्हणला का तो? फ्रीज लावायला मिक्सर लावायला नाही म्हणला का तो? तुम्ही सासू सासऱ्याला बोलायचं नाही. शहाणी माणसं गरिबी सहन करतात पण मुलाकडून आणि सुनबाईकडून झालेला अपमान सहन करत नाही. तुम्हाला नवऱ्याला सासऱ्याला बोलायचं काही अधिकार नाही ना. तुमचा काय संबंध आहे? तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्या घेऊन आली, ज्या गिटारी घेऊन आली. तुझ्या बापानं लग्नात दिलेली कोणती गोष्ट टिकली? कपाट घरात घालताना मोडलं, दिवाण वाकेलच होता, सोफा सेटचं तंगड मोडेलच होतं. काय दिलं? कधी बोलायचं नाही. पुरुष मंडळीने 3 गोष्टी जपून वापरायच्या. 1 अंगातली ताकद जपून वापरा. आज भांडणं करायचे, मारामाऱ्या करायचे, खून करायचे, मर्डरी करायचे दिवस राहिले नाही. काळ बदललाय. पोलीस यंत्रणा अतिशय सतर्क झाली. या 15 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1चं काम करत आहे. 70% जनता पोलीस खात्याने आकळवली. 10 लाख रुपये घेऊन एखाद्याला तुम्ही भोगसू शकता. भोगसायला 15-20 मिनिटं लागतील पण तुम्ही खर्चायला बाहेर राहिले पाहिजे ना. आता मारामाऱ्या करायचे दिवस राहिले नाहीत. पाया पडून सांगतो, अंगातली ताकद जपून वापरा. दंगली करायला मारामाऱ्या करायला वापरू नका. अंगातली ताकद काळे आईची सेवा करा, गोठ्यातल्या गाईची सेवा करा, घरातल्या आईची सेवा करा, भारत मातेची सेवा करा. हो, आणि हा धर्म हा संप्रदाय हे सगळं गरिबांनीच टिकवलंय. श्रीमंतांनी काय 288 मध्ये एकाही आमदाराचं पोर मिलिटरीत नाही. मग मिलिटरीत पोर कोणाच आहे? ज्याचा बाप हवाले करतो, ज्याची आई दुसऱ्याचे भांडे घासते, त्याचा मुलगा देश सांभाळतो. स्वाभिमानानं जगायला शिका. लाचार काय जगायचं? वाघ फाडला होता संभाजीनं. वाघ कळत वाघ म्हणजे आपला वाघ नाही, आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला, उताना झाला चित्ता. सकाळी लागला 5 उसने मागा, झाला बिबट्या. आपण महाराज आपल्यात इतकी ताकद आहे का भिंतीवर बसा आणि भिंत चला म्हणल्याबरोबर चालली आहे का नाही? बोला, भिंत लगेच चालली का नाही? भिंतच सोडा, भिंत निर्जीव आहे पण निर्जीव भिंत तर चालली पण रेडा सुद्धा. अहो आपण इतके मोठे का आपण लिहिलेला अभंग पाण्याच्या भापाची टाप नाही झाली बुडवायची. बुडवलं का? आपण माणसं कोणी? आपल्याकडे गाथा तयार झालाय, आपल्याकडे ज्ञानेश्वरी तयार झाली, आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले आणि आपण बावलाटवानी कुठे? तुम्हाला असं काही इज्जत आबरू काही आहे का? नाही. स्वाभिमानानं जगायचं. जर तेव्हाच मला एक सांगा, मला तुकोबारायाने जर शिवाजी महाराजांचा नजराणा परत पाठवला नसता तर स्वाभिमान हा शब्द गेलाच होता. पण शिवाजी महाराजांना तुकोबारायाने उत्तर दिले, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. येर वित्त तुमचे धन ते मज मृतिके समान. राजे तुम्ही मला पाठवलेला नजराणा मला माती समान आहे. मी विठ्ठल सोडता कशामध्ये सुखी नाही. तेव्हा जर शिवाजी महाराजांचा खण. मला एक सांगा, तुकाराम महाराजांना दीव मध्ये सरपंच व्हायला काय माग होत?
त्याने तर कवाय पेट्या राज्यात पळून नेल्या रामकृष्णाने पेटी काय बरोबर गेलं गेलं. रेडा जर वेद बोलू शकतात तर ज्ञानेश्वर महाराज आमदार झालेच ते ना. त्यांनी प्रत्येक माताला सांगितलं किती सोपं आहे मला. पण इथून पुढचा समाज सुखी जगावा याच्यासाठी आयुष्य घातलंय. आपल्याला त्यांचा हरिपाठ पाठ करायचे. आपल्या पोरांनी तरुण पोरांनी पार लाजाबीज सोडल्यात. कामं दिले सोडून केस राखीन बोंबलं दिंडायचं कोणीकडे चांगले गारी गारी का कुल्फी का पावी का मस्त पैकी टाकाटाक जागायचं चांगलं ते दिले सोडून. ती मला तवा म्हणली होती ती एकदा हसली होती. ती एकदा हसली पण तुला हास्य रोग झाला ना तेव्हापासून. चांगलं जगायचं मस्त पैकी दूध बीत घालायचं चांगलं 30-40 लिटर दूध घालायचं भारीतली गाडी घ्यायची. भाऊबंद पाहिल्यावर हरणं वाजवायचं चला आता काय गाडी दुधावर घेतली. स्वाभिमानाने जगायचं. इथून पुढचा काळ हा जळकट नाही जगायचा. एखाद्याने गाडी घेतली ना आपली अवलाद हसत सुद्धा नाही. त्या गाडीला ऍव्हरेज नाही आणि कंपनी काही इतकी खास नाही. तुमच्या काय आपली सायकल आहे ना मग मरतीच्या खाली काय जगायचं नाही. मला जळकाट माणसं प्रगती करीत नाही. स्वाभिमानाने जगायचं. जुनी माणसं अशी होती मला थोरल्यानं 3 पोते गहू काढला ना तर धाकटा नेट लावायचा 3.5 काढायचा. आता धाकट्या थोरल्याची गहू चोरी तो गाडी झाली याला. माणसामध्ये स्पर्धा राहिली नाही. तुम्ही पोरं नो शाळेतली पोरं हे MPSC UPSC ज्या परीक्षा देतात ना पोरं हे क्लास 1 होणारी पोरं हे पॉईंट साठी लढत असतात. पॉईंट ना 98.3 आणि 98.4 त्या पोराला हे टेन्शन असतं अरे 1 पॉईंट माझा कुठं गेला. इतकी ब्रिलियंट पोर असतात ते स्पर्धेत टिकतात. आपले जे 3 विषय गेले तरी तो म्हणला नशीब आहे आपलं. आणि तिचा मेसेज वाचल्यापासून मग चित्त बिघडलंच होतं बरं. देऊ 3 देऊ राहिले देऊ दे 3 दे ना. 3 कवा देतो तुझ्यापर्यंत तू एकाच वर्गात जातो का काय. आपल्या पोरांना इतर पोरांचं तर नाही. महाराज हे शहरांमधले पोरं महाराज परीक्षा संपली का कंपनी जॉईन करतात. सर्टिफिकेट साठी का होईना काम करायची त्या पोरांना सवय. काम करायला काय लागत का आपल्या पोरांना सवय नाही. आपल्या पोरांचं फक्त आपलं उलट बाप कीर्तनाला चालला इंद्रिकचं कीर्तन होतं बशी बाप म्हणला अरे मला कीर्तनाला जायचंय तेवढं बैलाला पाणी पाच. आता 18 वर्षाचा सांड येतो. सांड म्हणजे वळू. आपल्याकडे सांड म्हणजे मराठवाड्यात वळू म्हणतात त्याला आणि विदर्भात खटाळ्या म्हणतात त्याला. ते माता पाणी बाजायला का रोग झाला ती काय म्हणली माहिती त्याची आई त्याला जमंग का नाही जमायचं का. अय जमायचं नाही त्याला. अय नाही जमायचं. अय जमायचं मग तू का आला देवाला सोडाय ठेवला. आई उलटी पोराला म्हणते तो नको सोडू त्याचा तो सोडीन त्याला किडा आहे त्यालाच बैल पाळायला लागत सोडीन तो तू नको सोडू तुला दाखा विका लागेल. मग त्याला संग नाही यायचे का बैल. लग्न झालं नंबर व्हा इथं होतो आपण तुम्ही काय काळजी करायची नाही. घालीन लोटांना आणि वंदीन नम्र व्हा. तुका म्हणे नेणू युक्तीची ते खोली नम्र व्हायला शिका. काय मारामारी मध्ये मजा काय सांगा बसलेली माणसं काय मजा. 2-3 मिनिटं आनंद आहे पण जखम दोघांना आहेत ना. काही एक पार क्लिअर उभा होता. मारामारीमध्ये मजा नाही वादात मजा नाही. मग लोक वाद का घालतात अज्ञान. मारामारी का करतात अज्ञान. काय महिला म्हणतो आपल्याला सुनबाई सहन होत नाही ना भांडण करण्यापेक्षा नेऊन घालायची सोपा. म्हणजे भांडण मारामाऱ्या करण्यात काय मजा. एकुलती एक सण होईल. घरांमधलं वातावरण नम्रतेनंच मोठं होईल. आता हे पोर आहेत हे एवढे एवढे आणि आपणच शिकलो हे शिकले. यांच्या अंगातले कपडे आपल्याला स्वप्नात तरी होते का. आता हे पाहा यांचे स्वेटर केवढ्याचे टोप्या केवढ्याचे घडी पाहा कान टोप्या बेप्या होतं का आपल्याला काही. अहो आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला बी वाटत होतं घ्यावा का नाही वा पट्ट्या. गुरुजी म्हणायचा इतका मोठा. आपला बाप म्हणायचा वाढलाय वाढलाय. मग गुरुजी म्हणायचा जन्मतारीख. आपला बाप म्हणायचा त्याच्याला विचारावं लागेल. आपल्या वेळेस का कॅलेंडर आलं
मग आपल्या आईला विचारलं का हे कधी झालं, आपली आई म्हणायची बाबा लय पावसाळा झाला त्या साली थोरला, आणि त्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा, वड्याला पाणी आलं तुला बाप्याला अखेरात आंबे अडकला त्या साली ठकी, आणि डवळ्या शिडीला 6 बकरं झाली त्या साली गंगी. गुरुजी म्हणला हे बकरं मोजू पुढं मी आता. मग गुरुजीनं काय केलं मला, 1 6 ते 10 आणि 1 6 ते 10 ज्यांच्या जन्मतारखे सगळी गुरुजीच्या ऍड्रेस. आपल्याला काय यांची लय मजा आहे महाराज. आपल्याला काय होतं 7वी पर्यंत पाटी पाटी पाटी, तिला साठा नाही नुसतं खापार. बरं खापराच्या फुडी तो म्हणून घरचे पत्रीची घ्यायची. पत्रीची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय उठतच नव्हते. मग आपण लिहायचंच बंद केलं, पेन्शिडी खायला सुरुवात केली. काय करणार. बरं आपल्या दप्तराची पिशी मे काही काय खताची कोण, आणि त्याच्यात का दप्तर होतं का कवठ बोर चिचा फुल भरेल पिशी, कवठ बोर खोकड. हा आणि कबराला का पट्टे होते का करकुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा आणि जेवला का आटा होत राहायचा. आणि अंडर पॅन्ट तर 9वी पोत नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी असं उन्हाळ्यात पहिलं पाणी राहतं वड्यांना पाटाला, आणि आपली पोर आंघोळीला कुठं मुंगळी चड्ड्या वड्याच्या कडाला मंडळी वड्या, आणि कोणी आलं का चड्ड्या पाटालाच पोर गावात. अख्खी भोंगळी घ्यान पडायची गल्लीनं. मला जाऊ द्या महाराज, आपल्या आई बापाने आपल्याला बंगले नाही बांधून दिले, आपल्या आई बापाने आपल्याला गाड्या नाही घेऊन दिल्या, पण आपल्या आई बापाने आपल्याला स्वाभिमानानं जगायला शिकवलं. जाऊ दे आपल्या आईचं लुगडं फाटकं होतं, बापाचं धोतर फाटकं होतं, पण आपल्याला जी श्रीमंती कमवून दिली ती कोणी दिली, आई बापाने दिली. त्याने शिकवलं, शाळा बुडवली फटकावला, चोरी केली फटकावला, खोटं बोलला फटकावला. एखादा पोरानं शाळा बुडवली तर घरातल्यांचे जेवण वैभव तो काय घरात येईन, लपून बसायची पोरं, हातात येईन ते हाणायची माणसं. शाळेत काय साधा मार होता का, खाली टेबल त्याच्यावर हात आणि वरून रूळ. आता रूळ खल्लीत कार्ट चेंडू खेळत असल्याने गुरुजी जवळ आला, कार्ट चेंडू सगळं पडत होत. आता उडेल चेंडू गुरुजी आणून देते, घे भाऊ खेळ. मग आता काय करतो तो बाप जिल्हा परिषदेत आहे, टाकीन माई बदली करून घे घे घे. आता पार स्वाभिमान संपला मला, आणि स्वाभिमान संपल्यामुळं नम्रता गेली. घालीन घालीन नोटा वंदीन चरण डोळ्यानं पाहिन रूप. एकदा तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश येईलच असं नाही, पण प्रयत्न करायला काही. लगेच पहिल्याच इंटरव्ह्यूत नोकरी लागेल का तुला, तुला पोलीस भरतीत जायचं ना, व्यायाम कर. 8:30ला उठतो पोलीस भरतीची भाषा करतो, तुला तिथं बांबू उपटाय नाही यायचं का. पहिल्यांदा पोलीस भरतीला गेला, 3 इंच छाती कमी भरली, मग घरी यायचं, व्यायाम करायचा. त्यानं क्वार्टर प्यायला सुरुवात केली. दुसऱ्यांदा 9 इंच आत गेली. ज्या माणसांना शरीर निरोगी ठेवता आलं त्याला सगळं निरोगी ठेवता आलं. आपल्या पोरांना व्यायाम करायला काय रोग झाला, 9 वाजेपर्यंत झोपून कुठं चालतं कधी. गाया धुवाताना मोबाईल चालू आहे, वासरूत प्यायला तो गाय बादली बशीत बसवला. कसं आहे, नम्र व्हा, घाली लोटांगण वंदीने चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे. पण पुढचा शब्द आहे प्रेम असवा. अरे आपण म्हणतो हे प्रेम नाही, याला कोण खात. हे काय प्रेमन प्रेमन कोणतं. आता माहिती माझ्या पुढे इथं 2-3 प्रिय कर बसले, मला चेहरे मला चेहरे येऊन करतो आपल्याला ते. मी नावा सगळं सांगत, मग माझे दिवस खराब आहे नको साठी, नाही तर नावा सगळं असं नजरेतून माणूस ओळखणार नाही. यार इथं 2-4 दिवशी